आणि इकडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानं भाजपची आज दादरमधल्या वसंत स्मृती कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी हजर असतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाच्या नाराजीचा भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या तीनही प्रदेशांमध्ये मोठा फटका बसला। असाच फटका विधानसभा निवडणुकीतही बसू नये यासाठी काय करता येईल याबद्दल आजच्या बैठकीत मराठा आमदारांची मतं जाणून घेतली जातील। भाजपच्या बैठकीत नेमकी चर्चा काय होणार आहे त्या संदर्भातले काही मुद्दे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल। कुठे लीड मिळाली आहे, कुठे अजूनही पिछाडी आहे, लोकसभेत कोणत्या विधानसभा मतदारसंघात भाजपला किती मतदान झालं याचाही आढावा घेतला जाणार आहे। कोणत्या मतदारसंघात भाजपला कमी मतं मिळाली हे पाहिलं जाईल आणि कारणं काय होती कमी मतांची त्याबद्दलही चर्चा होईल। तर लोकसभेत भाजपची बूथ पातळीपर्यंत रचना प्रभावीपणे काम करत नव्हती अशा तक्रारीही समोर आल्यात, त्या तक्रारींकडेही नीट लक्ष दिलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।